राज्यात गेल्या 10-12 दिवसांपासून मुंबईसह कोकण आणि पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा धुमाकूळ सुरू होता. पण आता मुंबईसह राज्यातील पावसाचा जोर सर्वसामान्य जनजीवन देखील पूर्वपदावर आलं असून यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. काही प्रमाणात पाऊस कमी झालाय. मध्यंतरी जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. अनेक धरणांमध्ये अचानक पाणी पातळी वाढली होती आणि यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे काही भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. आता सर्वसामान्य जनजीवन देखील पूर्वपदावर आलं असून यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. आपण जाणून घेऊयात राज्यामध्ये उद्या पावसाची काय परिस्थिती असेल ते. IMDनं सांगितल्याप्रमाणे 30 जुलैपासून ते 2 ऑगस्टपर्यंत उत्तर कोकणातील पालघर, ठाणे तसेच मुंबईमध्ये या काळात ग्रीन अलर्ट राहणार आहे. म्हणजेच येथे अगदी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. पुढील 2 दिवस मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहील, तर पालघर आणि उपनगर या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर मुंबईत उद्या 31 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर येत्या 4 दिवस येलो अलर्ट राहणार आहे. म्हणजे या संबंधित जिल्ह्यातील काही भागांमध्ये या काळात चांगला पाऊस पडणार आहे. पुण्यामध्ये दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहील, तर कोल्हापूरमध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुण्यात उद्या 30 अंश सेल्सिअस कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात 32 अंश सेल्सिअस कमाल तर 25 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. मराठवाड्यात देखील आगामी काही दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 35 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमानाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातही 1 आणि 2 ऑगस्टला मुसळधार पाऊस पडणार असं IMDनं स्पष्ट केलंय. तर अमरावती जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान विभागानं जिल्ह्यात येलो अलर्ट दिलाय. तर नागपूर, अकोला, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात उद्या 33 अंश सेल्सिअस कमाल तर 24 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल. राज्यातील काही भागात गेल्या 15 दिवसात अति मुसळधार पाऊस झाला, परंतु आता पुढील 3 ते 4 दिवस राज्यात पावसाचा जोर कमी असणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला.